सांगली पोलीस दलाने व्हिडिओ पार्लर कॅसिनोची तपासणी करावी. पालकमंत्री चंद्रकांत पाटील. अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 6व्या बैठकीत घेतला आढावा. 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर अंमली पदार्थ तस्करांना जरब बसवण्यात अंमली पदार्थ टास्क फोर्सची यशस्वी वाटचाल सुरू असून पुढील टप्प्यात पोलीस विभाग आणि महसूल विभागाच्या सहाय्याने व्हिडिओ पार्लर आणि कॅसिनोची तपासणी करण्याच्या सूचना राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे दिल्या. अंमली पदार्थ टास्क फोर्सच्या 6व्या बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडेमिसे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपस्थित होते. अंमली पदार्थ तस्करीच्या अनुषंगाने पोलीस विभागाच्या धाडी सुरू आहेत. या कार्यवाहीचा नियमित आढावा घेतला जात आहे. तसेच प्रशासनाच्या आवाहनानंतर गोपनीय खबरांचे प्रमाण वाढलेले आहे असे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले. 16 ते 26 मार्च या 10 दिवसात 4 गुन्हे झाले आहेत. 7 आरोपींना अटक झाली. 9,17,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. यामध्ये नशेची इंजेक्शन्स, गांजा, भांगेच्या गोळ्या अशा विविध प्रकारच्या मुद्देमालाचा समावेश आहे. आणि पुढच्या टप्प्यात पोलीस विभागाने व्हिडिओ पार्लर, कॅसिनोची तपासणी करावी. परवानाधारक व्हिडिओ पार्लर आणि कॅसिनो चालकांसाठी अवैध धंदे होत नसल्याचे आणि ज्यासाठी परवाना घेतला आहे तीच बाब सुरू असल्याचं शपथपत्र महसूल प्रशासनाने घ्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत. साधारणतः 16 मार्च ते 26 मार्च लिटरली ह्या 10 दिवसामध्ये 4 गुन्हे दाखल झाले, 7 आरोपी अटक झाले आणि मुद्देमाल जो जप्त झाला तो 9,17,220 आहे. याच्यामध्ये नशेची इंजेक्शन सापडली आहेत, याच्यामध्ये गांजा मोठ्या प्रमाणात सापडलेला आहे, त्याच्यानंतर भांगेच्या गोळ्या सापडलेल्या आहेत. असं विविध प्रकार आहेत आणि या सगळ्या गोष्टींमध्ये आता जवळजवळ 2 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर मी पोलीस विभागाचे प्रामुख्याने SP-चे मनापासून अभिनंदन करेन की 2 महिन्यामध्ये माझं जे टार्गेट होतं की हा धंदा करणाऱ्यांना स्वतःहूनच गाशा गुंडाळावा लागला पाहिजे, कारण धंदा तेव्हाच करता येतो जेव्हा प्रॉफिट होतो. पण SP-ने हे दाखवून दिलं की आम्ही तुमचा धंदा चालू देणार. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धाडी सुरू आहेत. 2 गोष्टी आम्ही अजून करतो की जे टीप देतील त्याचं नाव हे गुलदस्त्यात राहील, पण त्याला 10,000 रुपये मिळतील. मोठी धाड असेल तर SP-ने सांगितलं की नाही इसको 1 लाख देना पडेगा, 1 लाख भी देंगे. पण आम्हाला मोठ्या प्रमाणात टिप्स देणं लोकांनी सुरू केलं. काही गावांमध्ये टिप्स दिल्या याबद्दल मारामाऱ्या झालेल्या आहेत. आनंदाची गोष्ट आहे की टिप देणारे बिंदासपणे टिप देत आहेत. आता ते त्यांना मारणारे जे आहेत त्यांचंही आम्ही बघून घेऊ. या व्यतिरिक्त जनजागरण याच्यामध्ये साधारणतः 2-3 मिनिटाची शॉर्ट फिल्म, 2-3 मिनिटाचं नाही, एखादच मिनिटाची जिंगल ज्याला आपण गाणं म्हणतो अशाची आपण स्पर्धा लावली आहे. ती शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये, ITIमध्ये, पॉलिटेक्निकमध्ये, इंजिनिअरिंगमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे. 31 मार्चपर्यंत हे सगळं कलेक्शन करणार, अख्खा एप्रिल त्याची स्क्रुटिनी करणार आणि 1 मेला मोठा कार्यक्रम करून याची बक्षिसं देऊ. मीनवाईल न थांबता चांगल्या जिंगल, चांगल्या शॉर्ट फिल्म सापडतील ते सोशल मीडियातून व्हायरल करायला सुरुवात करणार. प्राथमिक शाळा, ITI, कॉलेज, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंगना जूनमध्ये ते कॉलेजेस सुरू झाल्यानंतर काय करणार प्रबोधनाविषयी याचा एक आराखडा तयार करायला सांगितलेला आहे. जिल्हा परिषदेने गेल्या वर्षभरामध्ये तंबाखू विरोधी अभियान 100% यशस्वी केलं. शाळांच्या परिसरात तंबाखू नाही, त्या ग्रुपला जाता आम्ही शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज नाही अशा प्रकारचं अभियान दिलेलं आहे. आणि 3,000 समथिंग शाळा ज्या त्यांनी सर्टिफिकेट त्यांना शाळांना दिले की या शाळांच्या परिसरात तंबाखूचं सेवन होत नाही. तसंच पुढच्या काही महिन्यात या शाळांच्या परिसरामध्ये ड्रग्ज विकले जात नाही, ड्रग्ज सेवन होत नाही अशा प्रकारची सर्टिफिकेट शाळांकडून मिळवतील असं एक मोठं कॅम्पेन चाललं आहे. कारण स्कूल लेवलला हे आम्हाला आठवतं की आमच्या शाळा लेवलला आम्हाला दाताची निगा कशी राखायची, नखाची कशी राखायची ते आजही डोक्यात आहे. आणि त्याचा एक परिणाम आहे की किती रात्री उशीर झाला आणि किती पहाटे उठावं लागलं तर या 3-4 गोष्टी नीट केल्याशिवाय जायचं नाही. कारण लहानपणी आमच्या मॅडमनी शिकवलेलं आम्हाला आठवतं. नखामध्ये मळस असतो, पोटात जातो, आजार होतो. आता हे बंद झालं. असं वाटायला लागलं की आता लोक सज्ञान झाले. ड्रग विषयामध्ये शाळा लेवलला जर आलं की हे बाबा हे भयंकर असतं, आयुष्याची वाट लागते, किंवा आपोआप ते आयुष्याचा भाग होईल.
लायसन्स आर्म परवानाधारक शस्त्रांचा आढावा घ्यायला सुरुवात केलेला आहे. जवळजवळ प्रत्येकाला 2400 लायसन्सेस आहेत. प्रत्येकाला त्याच्या पोलीस स्टेशनच्या त्याच्या हद्दीतल्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन माझ्याकडे शस्त्र ठेवणं का आवश्यक आहे याचं नव्याने स्टेटमेंट द्यायला लागेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आता आम्ही पोलीस डिपार्टमेंटला सगळ्या व्हिडिओ पार्लर, त्यानंतर कॅसिनो गेमची ज्याची लायसन्सेस असतात मला मान्य आहे, पण तिथे तेच चालतं का नवीन चालतं, तिथे गोंधळ होतो का, मारामाऱ्या होतात का, ड्रग्ज विकले जातात का, अशी चौकशी करायला सांगितलेली आहे. प्रत्येक लायसन असणाऱ्या व्हिडिओ पार्लरवाल्याला, कॅसिनो गेमवाल्याला कलेक्टरांची म्हणजे महसूलची यंत्रणा आहे तिथे येऊन एक शपथपत्र द्यावं लागेल की माझ्याकडे ज्यासाठी मी परवानगी काढली तेच चालतं. क्राईम घडणारे सगळे स्पॉट, दारूची दुकानं, त्याच्या समोर बसून दारू पिणारे लोक, बिअर बार, चढली की मारामाऱ्या, अशा सगळ्या क्राईम घडणाऱ्या स्पॉटवर टप्प्याटप्प्याने आम्ही पूर्ण धाक निर्माण करणार आहोत. या जिल्ह्यामध्ये सज्जन माणसांना अभय आहे आणि दुर्जन माणसांना भीती आहे असं वातावरण पोलीस डिपार्टमेंट निर्माण करत चाललं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.